तिकडे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी तसंच राज्य सरकारने ठोस उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबईतल्या कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। हे आंदोलन शेतकऱ्यांच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीविषयी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आणि त्याचबरोबर तातडीने मदतीची मागणी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेलं आहे। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर त्यांच्या बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे। कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या घरावर हे आंदोलन होत आहे। तर शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन होत आहे। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी हे आंदोलन होणार आहे। त्याचबरोबर राज्य सरकारने ठोस उपाययोजना शेतकऱ्यांसाठी कराव्यात या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेना आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबईतल्या कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन होणार आहे। हे आंदोलन शेतकऱ्यांच्या सध्याच्या गंभीर परिस्थितीविषयी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आहे आणि त्याचबरोबर या आंदोलनाच्या माध्यमातून तातडीने मदतीची मागणी सुद्धा करण्यात येणार आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता त्यांच्या घरासमोर बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे। कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या घरावर हे आंदोलन होत आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन होत आहे, काय नेमका बंदोबस्त तिथे करण्यात आलाय, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत? दीपाली, आपण पाहतोय की मराठवाड्यामध्ये विशेष करून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालं आहे। राज्य सरकारने जरी शेतकऱ्यांसाठी मदत दिली गेली असली तरीही ती मदत शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे। यासाठी छावा क्रांतीवीर संघटनेकडून आज कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं जाणार आहे। मात्र त्याआधी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपण पाहतो या संपूर्ण शासकीय निवासस्थानाबाहेर लावण्यात आला आहे। छावा संघटनेचे काही जे कार्यकर्ते आहेत त्यांना देखील ते पोलिसांनी उभं केलं आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला निवेदन देऊ दे, आम्ही जरी आंदोलन नाही करणार आत्ता तरी आम्हाला निवेदन देऊ देत। आपण त्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधूया की नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय मागणं आहे। दादा, काय सांगाल, तुम्ही कृषी मंत्र्यांची भेट घेण्यासाठी आला आहात, शेतकऱ्यांचे मुद्दे तुम्ही कृषी मंत्र्यांसमोर उपस्थित करणार आहात, नेमकं काय आहे तुमच्या निवेदनामध्ये? आमच्या जे राज्य सरकारने जे मदत जाहीर केली आम्हाला शेतकऱ्यांसाठी, ती मदत एकदम तुटपुंजी मदत आहे। ती मदत आम्हाला जी दिली त्याच्यावर आम्ही समाधानी नाही। आम्हाला जे आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या आहे, पिकं सडून गेले। आज कालची एक आमच्या नाशिक जिल्ह्यातली बातमी आहे की एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागाच्या सातत्याने पाऊस पडत असल्यामुळं त्यांचं जो घड निघतात द्राक्षाचे ते पूर्णपणे आले नाही, खराब झाले। त्यामुळं त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, कारण त्या औषधांचाच खर्च कमीत कमी एकरी 2 ते 3 लाख रुपये खर्च येतो आणि तुम्ही देणार 15-20 हजार रुपये देणार। त्यामुळं तुम्ही प्रत्येक ठिकाणी जिथं बागाची परिस्थिती त्यांना वेगळे पैसे द्या, ती पण देताना लाखात द्या, हजारात नको आहे, आता लाखात पाहिजे आम्हाला, कारण आमचेच पैसे हा शेतकरी पूर्ण जगाला पोचवतो। जर शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर शहरामध्ये भाजीपाला पाठवायचा नाही तर खातील काय? त्यामुळं तुम्ही हा जर म्हणत असाल शेतकरी राजा आहे, मग राजाचं ऐकलं पाहिजे। आता वेळ आम्ही मंत्र्यांचं ऐकणार नाही, आमचं ऐका तुम्ही। आता आम्ही तुमचं ऐकायला आलो नाही, तर आम्ही आमचं ऐका तुम्ही। आता तुमचं ऐकायसाठी आलो नाही, आमचं ऐकून जर घेतलं नाही, छावा क्रांतीवीर सेना ही महाराष्ट्रामध्ये एकाही मंत्र्याला फिरून देणार नाही। हे देश हा शेतकऱ्याचा आहे, जवानांचा देश आहे। जर तुम्ही जर म्हणत असाल शेतकऱ्यांचा देश आहे, जवानांचा देश आहे, या दोघांवरच आज आत्महत्या करण्याची वेळ आली। आज तुम्ही एखाद्याने बघितलं की एखाद्या मंत्र्याने आत्महत्या केली, बघितलं कधी? हे दोनच देशामध्ये आत्महत्या करतात। त्यामुळं आम्हाला लाखात मदत पाहिजे, हजारात नाही। अगदीच आपण पाहतोय दीपाली की ज्या पद्धतीने असं म्हणणे की आम्ही निवेदन द्यायला आलो आहोत, हे राज्य जे आहे ते शेतकऱ्यांचं आहे, त्यांचं जे नुकसान झालं आहे त्याची भरपाई योग्य वेळी शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, हे निवेदन घेऊन हे जे सगळे संघटनेचे कार्यकर्ते आले ते इथे दत्तामामा भरणे यांच्या बंगल्याबाहेर आले आहेत आणि निवेदन मंत्र्यांकडे सादर करण्यासाठी हे सगळेजण इथे जमले आहेत। दीपाली, निश्चितच या आंदोलनाचे अपडेट्स तुमच्याकडे घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।